विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या JS फिजिक्सच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रहो, आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर थर्डसाठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आज आपण युनिट नंबर फर्स्ट पाहणार आहोत, इलास्टिसिटी. ठीक आहे. तर आजचा हा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर फर्स्ट. यामध्ये जे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत ते डेफिनेशन्स ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स, इलास्टिसिटी अँड प्लास्टिसिटी या सर्व डेफिनेशन्स आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, चला मग सुरू करूया. पहिली डेफिनेशन अशी आहे, डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, पहिल्यांदा डेफिनेशन वाचूया आणि नंतर आपण त्याबद्दल डिस्कस करू. ए फोर्स दॅट कॅन चेंज और ट्राय टू चेंज शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी आर कॉल्ड डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे की असा फोर्स जर आपण एखाद्या बॉडीवरती अप्लाय केला तर त्या बॉडीचं शेप किंवा साईज चेंज होते किंवा शेप आणि साईज दोन्ही पण चेंज होतात. बरोबर आहे की नाही. तशा टाईपच्या फोर्सला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणतो. जसं की आता उदाहरणादाखल आपण जर घ्यायचं झालं तर या ठिकाणी अशा पद्धतीचं रॉड आहे. ओके, रॉड. तर या ठिकाणी समजा आपण ह्या रॉडवरती एक फोर्स अप्लाय केला ह्या डायरेक्शनने. बरोबर आहे की नाही. काय होईल, हे जे रॉड आहे त्या रॉडचं शेप चेंज होईल, तो अशा पद्धतीचा दिसेल. किंवा एक मिनिट, जर आपण त्याच्यामध्ये डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर तो अशा पद्धतीचा शेप गेन करेल. बरोबर आहे की नाही. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण हा फोर्स अप्लाय केला त्यावेळेस त्या बॉडीची ओरिजिनल पोझिशन अशी होती, परंतु फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी अशा शेपमध्ये आलेली आहे. बरोबर आहे की नाही. आता या बॉडीचं शेप ॲज वेल ॲज साईज सुद्धा चेंज झाली. बरोबर आहे की नाही. अशा टाईपच्या फोर्सला आपण डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणतो. क्लिअर झालं. ओके, चला पुढे. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय ते पाहूया आपण पहिले. ए फोर्स दॅट ॲक्ट्स टू ब्रिंग ए बॉडी टू इट्स ओरिजिनल ऑफ इक्विलिब्रियम पोझिशन इज कॉल्ड इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे समजा आपण एखाद्या बॉडीवरती डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं शेप चेंज होणार. येस ऑर नो. जर आपण तो डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतला तर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनमध्ये किंवा त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये ते येण्याचा प्रयत्न करते. बरोबर आहे की नाही. आता त्या बॉडीला त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती कोण घेऊन येत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स प्रेझेंट असणार. बरोबर आहे की नाही. तर तो जो फोर्स आहे ना मुलांनो, तो फोर्स हा रिस्टोरिंग फोर्स आहे किंवा त्याला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. या फोर्समुळं ती बॉडी त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनमध्ये येण्याचा प्रयत्न करते. तशा टाईपच्या फोर्सला आपण इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. जसं की आता या ठिकाणी आपण एक स्प्रिंग घेऊया. आता हा रिजिड सपोर्ट आहे, समजा एक स्प्रिंग आहे. ठीक आहे. इनिशियली आता ही स्प्रिंग, या स्प्रिंगवरती आपण लोड अटॅच केलेला नाही. बरोबर आहे की नाही. समजा आपण याच्यावरती लोड अटॅच केला तर काय होईल, काय होईल, ही अशा पद्धतीनं ताणेल किंवा याच्यामध्ये असं टेन्शन निर्माण होईल. बरोबर आहे की नाही. येस ऑर नो. वेट डब्ल्यू अटॅच केल्यामुळे. समजा आता मी हा वेट डब्ल्यू रिमूव्ह करून टाकला. बरोबर आहे की नाही. रिमूव्ह करून टाकला तर काय होईल, हो काय होईल, ती जी स्प्रिंग आहे ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर येण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे की नाही. आता त्या स्प्रिंगला त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती कोण आणलं, तर कोणता तरी एक फोर्स असणार ना. तर तो जो फोर्स जो आहे ना त्यालाच आपण इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. क्लिअर झालं. ओके, चला पुढे. आता इलास्टिसिटी म्हणजे काय, आपल्या चॅप्टर कडे जाऊया आपण. इलास्टिसिटी म्हणजे काय. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच इट रिगेन ओरिजिनल कॉन्फिगरेशन आफ्टर रिमूव्हिंग द डिफॉर्मिंग फोर्स अप टू द इलास्टिक लिमिट इज कॉल्ड इलास्टिसिटी. म्हणजे
इलास्टिसिटी म्हणजे काय, एक सॉलिड बॉडीची प्रॉपर्टी असते. जर आपण त्याच्यावरती एखादा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आणि तो अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचं शेप चेंज होणार, बरोबर आहे की नाही. शेप चेंज होणार किंवा त्याची साईज चेंज होणार. आणि तो जर फोर्स आपण रिमूव्ह केला तर ती जी बॉडी आहे ती त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनवरती येते. म्हणजे जशी होती तशीच ती बॉडी आपल्याला काही वेळेनंतर बघायला मिळेल, बरोबर आहे की नाही. तशा टाईपच्या प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. क्लिअर झालं. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपल्याला बघायचे असतील तर स्टील, रबर, ETC हे जे आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहेत ते इलास्टिसिटीशी रिलेटेड आहेत किंवा इलास्टिक बॉडी आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा रबर आहे, इमॅजिन करा रबर आहे, रबरला आपण दोन्ही साईडली ताणलं म्हणजे आपण कोणता फोर्स अप्लाय करतोय, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या रबरचं जे काही कॉन्फिगरेशन आहे, त्याची साईज किंवा त्याचा शेप आहे ते चेंज होणार, बरोबर आहे की नाही. आणि जसं की आपण ते फोर्स आपण रिमूव्ह केला किंवा काढून घेतलं तर तो रबर त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती येतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टी प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण इलास्टिसिटीचं एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर स्टील सुद्धा ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे इलास्टिसिटीचं. आता तुम्हाला विश्वास बसणार नाहीये सर की स्टील कसं इलास्टिक मटेरियल असू शकतं, त्याला आपण समजा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर तो त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनवर कसं येईल. तर मुलांनो तुम्हाला एक सांगायचं आहे या ठिकाणी, तर स्टील हे इलास्टिक मटेरियलच आहे, ठीक आहे. आता आपल्याला असं डोळ्यानं दिसत नाही पण एक्सपेरिमेंटली जर आपण ते पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की स्टीलवरती आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची साईज किंवा शेप चेंज होईल आणि जर तो आपण रिमूव्ह केला तर ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनवरती येतं, ठीक आहे. तर हे दोन एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे कशा पद्धतीने स्टील हे इलास्टिक आहे ते आपण सांगणार आहोत पुढं. एक त्याच्यावरती मी एक व्हिडिओ लेक्चरच बनवणार आहे, सो डोंट वरी. चला आता बघा नेक्स्ट, परफेक्टली इलास्टिक बॉडी म्हणजे काय. ए बॉडी इज सेड टू बी परफेक्टली इलास्टिक इफ इट रिगेन इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन completely after the removing deforming force. म्हणजे परफेक्टली इलास्टिक बॉडी कशाला म्हणायचं की एखादी बॉडी त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनवर येते कम्प्लिटली, म्हणजे जशी होती तशीच, डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केल्यानंतर. तशा टाईपच्या बॉडीला परफेक्टली इलास्टिक बॉडी असं म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल आहे मुलांना क्वार्ट्ज नावाचा एक क्रिस्टल आहे, त्याला आपण परफेक्टली इलास्टिक मटेरियल आहे असं कन्सिडर करतो. परंतु क्वार्ट्ज सुद्धा एक्झॅक्ट 100% परफेक्टली इलास्टिक नाही आहे, लक्षात ठेवा मुलांना. थोडंफार तरी एरर असतं त्याच्यामध्ये, परंतु आपण क्वार्ट्जला परफेक्टली इलास्टिक आहे असं कन्सिडर करतो, ठीक आहे. ओके, युनिव्हर्समध्ये अशी कोणतीच बॉडी नाही आहे जे की परफेक्टली इलास्टिक आहे, थोडंफार तरी त्यामध्ये एरर प्रेझेंट असतं. नेक्स्ट, आता ह्याच्या अपोजिट परफेक्टली प्लास्टिक बॉडी म्हणजे काय. आता हे तुम्हाला कळून जाईल की अशी बॉडी की त्या बॉडीवरती आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आणि तो रिमूव्ह केलो, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचं शेप आणि साईज चेंज होईल आणि नंतर आपण जर डिफॉर्मिंग फोर्स त्या ठिकाणी रिमूव्ह केला तर ती जी बॉडी आहे त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनवरती येत नाही, ठीक आहे. तशा टाईपच्या बॉडीला आपण परफेक्टली प्लास्टिक बॉडी असं म्हणतो. डेफिनेशन वाचूया. ए बॉडी इज सेड टू बी परफेक्टली प्लास्टिक इफ इट डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन, बरोबर आहे की नाही. इट डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन आफ्टर द रिमूव्हिंग डिफॉर्मिंग फोर्स. तशा टाईपच्या बॉडीला आपण प्लास्टिक बॉडी असं म्हणतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर वॅक्स हे एक परफेक्टली प्लास्टिक बॉडीचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर वेट क्ले म्हणजे जे कुंभार मडकी घडवण्यासाठी जी माती यूज करतात त्या ती जी माती आहे ते आपण परफेक्टली प्लास्टिक आहे असं कन्सिडर करतो. जसं की जर त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला आणि त्याचा शेप चेंज करतो बघा, आपण वेगवेगळे भांडी वगैरे बनवण्यासाठी आपण त्या मातीचं यूज करत असतो.
ज्यावेळेस आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलो तर त्याचं वेगळं शेप तयार होतं, आणि जर तो फोर्स आपण हात काढून घेतलं तर ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये अगोदर जसं होतं तसं येत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून या ठिकाणी वेट क्ले जे आहे ते परफेक्टली प्लास्टिक बॉडीचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, क्लिअर? ओके. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंट्रोडक्शनरी पार्ट पाहिलेला आहे. त्यात आपण 5 डेफिनेशन पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय ते पाहिलो, त्याचबरोबर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय ते पाहिलं, इलास्टिसिटी म्हणजे काय, परफेक्टली इलास्टिक बॉडी म्हणजे काय, आणि परफेक्टली प्लास्टिक बॉडी म्हणजे काय. ठीक आहे, तर ह्या सर्व डेफिनेशन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचं विसरू नका, जेणेकरून त्यांचा पण बेनिफिट होईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.